भाऊबंदकीच्या वादात झालेल्या मारहाणीनंतर सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 14 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान सिन्नर तालुक्यातील दातली येथे घडली। सागर मारुती भाबड वय वर्ष 40 राहणार नाशिक रोड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे। 2 दिवसापूर्वी त्याचे वडील मारुती भाबड यांनी मेंढी येथील व्यसनमुक्ती केंद्रात आत्महत्या केली होती। त्यांच्या अंत्यविधीसाठी तो दातलीत आला होता। मात्र काल शुक्रवारी सायंकाळी त्याचे चुलत भावाबरोबर जुन्या कुरापतीवरून भांडण सुरू झाले। जवळपास अर्धा तास हे भांडण सुरू होते। यानंतर हे भांडण एवढे विकोपाला गेले की त्याच्याबरोबर चुलत भावांची तुंबळ हाणामारी सुरू झाली। या भांडणात चुलत भावांनी त्याच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घातल्याचे समजते। या घटनेत 12 ते 13 जणांचा सहभाग असल्याचे समजत आहे। आमचा भाऊ घरी येतो होता, त्यांनी अडवलं तिडं म्हणे इकडे तुला पैत्याने कुऱ्हाडीने तोडून टाकीतो। तो घरी आला, आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना समजून सांगायला गेलो तर त्यांनी त्याला डायरेक्ट त्याच्या डोक्यात कुऱ्हाड कोयता टाकला आणि आम्ही धरायला गेलो तर आमच्या डोक्यात कोयते कुऱ्हाडी टाकून टाके पाडले आणि त्यांनी गाडी खाली कोयत्या कुऱ्हाडीने मारून टाकून गाडी खाली ओढलं। समोरचे मिन्नत सोमनाथ बाबड, अनिल रखमा बाबड, गणेश रखमा बाबड, श्रीरंग तुकाराम बाबड, कारभारी नामदेव बाबड, रोशन कारभारी बाबड, सूरज गोरख बाबड, गोरख सोमनाथ बाबड, केदारपूरचा संदीप दत्तू केदार, स्वाती कारभारी बाबडनी डोक्यात दगड टाकला। मिरची त्यांच्या बायांनी मिरची घेतली, मिरची डोळ्यात फेकली माणसांच्या आणि त्याला त्याच्या डोक्यात डायरेक्ट कोयत्याने मारलं, त्याच्या गाडी खाली घातलं। आम्ही गाडी काढून, आम्हाला काढून देत नव्हते, आम्ही गाडी काढून काढायला गेलो तर आमच्या मागून पाठीत डोक्यात वार करायला लगेच त्यांनी सुरुवात केली। काय झालं होतं? कारण काय होतं? कारण किरकोळ राजकारणाचा वाद होता आमदारकीच्या निवडणुकीवरून। तर त्यांनी नॉर्मल भांडण झाले होते, त्यांनी त्याचा बदला घेऊन त्याला बोलवलं। त्याच्यानंतर त्यांनी त्याला रस्त्याने अडवलं। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला घरी येऊन सांगितलं तर आम्ही समजून सांगायला गेलो, त्यांनी डायरेक्ट कोयते घेऊन आले। आम्ही सगळे, माझे चुलते, तिसरा दिवस होता, चुलते वारले होते। तिसरा दिवस आम्ही घरी सर्व शांततेत दुःख सहन करण्याची क्षमता ठेवून आम्ही तिथे बसलेलो होतो। त्यांनी लगेच आम्हाला मारण्याची तयारी केली। ते बोलले आता तुम्हाला सगळ्याला मारून टाकणार आहे आम्ही। तर त्यांनी याला मारून टाकलं कोयत्याने डोक्यात। दातली बुडकी वस्तू प्रकार घडला हा तिडं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि यानंतर रात्री उशिरा पोलिसांकडून 12 ते 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजत आहे। तर सागरचा मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणलेला असतानाही पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती। सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिन्नर पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।